बरेच बहीण भाऊ एकमेकाला बोलत नाही, याला कारण बरेच आहेत. त्यातील एक कारण हेच आहे, माझी मुलगी केली नाही, तुझी मुलगी दिली नाही, हेही कारण आहे. जर त्यांची योगायोग असतील ना तर तुम्ही मोडण्याचा प्रयत्न केला तरी मोडणार नाही आणि तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला तरी जोडणार नाही. एक वेळेस रावणाच्या बंदिशाळेमध्ये सगळे देव होते, ब्रह्मदेव सुद्धा होते. रावणाने ब्रह्मदेवाला विचारलं, म्हटले ब्रह्मदेवा तुम्हाला भविष्य समजते ना? म्हटले हो. म्हटले सांगा, म्हटले माझ्या मुलीचं लग्न कोणासोबत आहे? ब्रह्मदेव म्हटले रावणा तुझ्या मुलीचं लग्न कोणासोबत आहे हे सांगतो, तुला जर वाईट वाटत नसेल तर सांगतो, तुला जर वाईट वाटत असेल तर सांगणार नाही. ब्रह्मदेव म्हटले रावण म्हटला ब्रह्मदेवा मला काही वाईट वाटत नाही, जे असेल ते सांगा, फक्त सांगताना सत्य सांगा, खोटं सांगू नका. ब्रह्मदेव म्हटले रावणा तुझ्या मुलीचं लग्न तुझ्याच नगरातील एका भंग्याच्या मुलासोबत आहे. रावण म्हटला ब्रह्मदेवा तुमच्याकडे गोळ्या संपल्या का? अहो मी लंकेचा राजा, रावणाची लंका म्हणजे काय? आपल्या गावची ग्रामपंचायत कोटी घरे तेथे अशा आणि तांब्याची एवढा श्रीमंत रावण, त्याच्या मुलीचं लग्न त्याच लंकेतल्या भंग्याच्या मुलासोबत. ब्रह्मदेव म्हटले अरे रावण मी नाही सांगणार, तिच्या नशिबातच तसं आहे. ठीक आहे म्हणजे आता तुमचं भविष्य आणि माझं तत्वज्ञान सांगतो. रावणाने त्या मुलाला बोलावलं, त्याची त्या उजव्या पायाची करंगळी तोडून टाकली, त्याला पोत्यात टाकलं आणि समुद्रात फेकून दिलं. आता येईल जसं समुद्रात फेकून दिलं, पण देव तारी त्याला कोण नाही. ते जसं जसं वाहत गेलं ते एका बेटावर गेलं आणि त्या बेटावर एक सुंदर नगर होतं आणि त्या नगराच्या राजानं असं मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं की जो कोणी नवीन या ठिकाणी त्याला या नगराचा राजा करण्यात यावं. त्या बेटावर गेलं, लोकांनी पोतं सोडून पाहिलं, हे दिसलं, हे उठलं, त्याच्यातून उठलं, उभं राहिल्यानंतर याला लोकांनी वाजत गाजत गावात काय योगायोग म्हटले, देवानच पाठवलं तुम्हाला राजा म्हणून. झाला तो त्या नगराचा राजा झाला. नगराचा राजा झाल्यानंतर रावणाने मुलीचं जेव्हा स्वयंवर होतं त्या स्वयंवरामध्ये सगळ्या राजांना निमंत्रण दिलं, तसं यालाही निमंत्रण होतं. आई ठा रावणानं मुलीला सांगितलं, म्हटले बाई एवढे सगळे राजे आहेत, राजपुत्र आहे, यातला जो तुझ्या पसंत असेल त्याच्या गळ्यामध्ये तू मार. ती मुलगी गेली, बरोबर त्याच्याच गळ्यामध्ये मार आले. देवाजीच्या मनात ते कोणाच, तुमचं माझं काय चालणार आहे? देवाच्याच मनात ते होतं ना. मुली त्या मुलीनं त्याच्या गळ्यामध्ये हार घातला, ब्रह्मदेवाने टाळी वाजवली. रावणाचं लक्ष कोणावरच नव्हतं, फक्त ब्रह्मदेवावर, कारण घडलेलं काय होतं ते दोघांनाच माहिती. ब्रह्मदेवाने टाळी वाजवल्याबरोबर रावण म्हणतो ब्रह्मदेवा तुमचं भविष्य खोटं ठरलं. ब्रह्मदेव म्हणतात रावणा माझं भविष्य खोटं ठरलं नाही, नवरदेवानं पायात सॉक्स घालेले म्हणून सांग, नाही तर सॉक्स काढायला पाय तुला काय ते दिसते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आंघोळ करायला नवरदेव बाथरूम मध्ये गेला, सॉक्स काढले, रावणानं वरून पाहिलं, वरून पाहिल्यानंतर उजव्या पायाची करंगळी तुटलेली होती. रावण म्हणतो करायचं ते केलं पण व्हायचं तेच झालं. आपलं आयुष्य तसंच, कितीही प्रयत्न करा, जे तुमच्या नशिबात आहे तेवढंच तुम्हाला मिळते, त्याच्यापेक्षा जास्त काहीच मिळत नाही. कितीही प्रयत्न केले तरी मिळत नाही. दुसरं लग्न ज्याच्यासोबत होणार आहे ते होणारच आहे, तिथं तुमचा माझा ऑप्शन नाही. पैसा, काही लोक प्रयत्नवादी आहेत, काही कर्मवादी आहेत. काही म्हटले पैसा हा कष्टाने मिळतो, माझं त्या माणसाला म्हणणं आहे कष्टाने जर पैसा मिळतो तर आम्हाला लोक शेवटपर्यंत
करत नाही ते श्रीमंत का होत नाही याचा विचार नंतर करा. कष्टानं पैसा मिळत नाही असंही माझं मत नाही. कष्ट करून पैसा मिळते असंही नाही. कष्ट करताना तुम्हाला जर तुमच्या नशिबाची जर साथ असेल तर तो पैसा तुमच्या जवळ येतो. ह्या तिन्ही गोष्टी प्रारब्धाच्या आहेत. जसं तुमचं प्रारब्ध आहे तसं तुम्हाला ते मिळणारच आहे. काही ना हाती माती घेतली तरी सोनं होते आणि काहीच्या जवळ सोनं असलं तरी त्याची माती. प्रयत्न करायचे नाही असंही माझं मत नाही. प्रयत्न करावेच लागतील पण प्रयत्न करूनही ते मिळेल सांगता येईल. जेवढं तुमच्या नशिबात असेल तेवढं तुम्हाला मिळणारच पैसा. चौथी गोष्ट अन्न. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. तिथं जर तुमचं जेवण तयार असेलच ना तर बरोबर त्या वेळेला तुम्ही जातात आणि ते तुम्हाला भेटतं. एक माणूस दिंडीमध्ये निघाला. कधीच न जाणारा माणूस दिंडीमध्ये निघाला. घरी जेव्हा निघाला तेव्हा घरच्या गृहमंत्र्यांनी अशा वॉर्निंग दिल्या. दिंडीत तुम्ही चालले, तुमचं पहिलंच वर्ष आहे, लाडू देतो तुमच्या सोबत, जास्त मोठेपणा करत बसायचा नाही. याला द्या त्याला द्या त्याला द्या तुम्ही उपाशी राहा असं करायचं. कुठं तरी एकट्यानं जायचं, खाऊन घ्यायचं आणि माणसात येऊन बसायचं. जास्त मोठेपणा करायचा नाही. आता काही माणसाची फार विचित्र परिस्थिती असते. त्यांनी बरोबर तेच लक्षात ठेवलं. त्याला वाटतं आता पुढच्या बाईनं जर एवढं सांगितलं, गृहमंत्र्यानं जर सांगितलं, आणि कोणताही माणूस असू द्या, किती हुशार माणूस असू द्या, त्याच्या बायकोच्या दृष्टीनं तो पागलच असेल. कीर्तनकार असो, मास्तर असो, भजने असो, गायक असो, कोणी असो, मला काही अक्कल बरोबर आहे का? तुम्ही सिनियर आहात माझ्यापेक्षा. त्या बाईनं सांगितलं बिलकुल मोठेपणा करायचा नाही. मग दिंडीत गेला, लाडू वगैरे नेल्यानंतर यानं ठरवलं तसंच एका बाजूला गेला, लाडू घेतले, काढून तोंडात थोडा थोडा नाही खायचा, वन टाइम. कारण तेवढ्या वेळात तो लाडू खाणं झाला पाहिजेत ना. यानं तोंडात लाडू टाकलं आणि सोबतच्या माणसाला आवाज दिला. सोबतच झालं ना. जसं सोबत झालं, आता आवाज न द्यावा तर तो आरबळेल काय करायचं. म्हणून यानं प्रेशर ओ म्हणण्याचा प्रयत्न केला. जसं ओ म्हणायचा प्रयत्न केला तसा तो आतल्या फोर्सनं लाडू बाहेर आला. जसा बाहेर आला तसा कुत्र्याने कॅच केला. दाणे दाणे पे लिखा है. तो नशिबात यायचा नव्हता, तो नशिबात त्याच्या. म्हणून एक अन्न जिथं तुमचं नाव लिहिलेलं आहे तिथं तुम्ही जेवायला जाणार. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आहे मरण. ज्या दिवशी आपलं मरण ठरलेलं आहे त्या दिवशी होणारच आहे. लोक म्हणतात मी त्याला सांगितलं होतं मोटरसायकलवर जाऊ नको, माझं ऐकलं नाही, ऍक्सिडेंट झाला गेला. तुम्ही सांगितल्यापेक्षा त्याला जर कळालं असतं की आपण तिथं गेल्यानंतर मरणार आहे तर तोच गेला नसता. एका प्रसिद्ध डॉक्टरची गोष्ट सांगतो तुम्हाला. डॉक्टर नीतू मांडके म्हणून जगातला एक नंबरचा हार्ट स्पेशलिस्ट, जगातला
भारतातला नाही म्हणत मी, जगातला एक नंबरचा